हाय मित्रांनो, हॅपी होळी. झाली का तुमची होळी? आपली पण झाली. कारण की आपली होळी तर आता एकदाच होऊन गेली आयुष्याची, त्याच्यामुळं आपल्याला होळीमध्ये इंटरेस्ट नाही. तर होळीची आमची पार्टी, पावशेर चिकन आणलं त्यांच्यासाठी. आपणही 2 पीस खाऊ, आहे का नाही? तर 2-3 दिवस आपण काही व्हिडिओ टाकले नाही, कारण की आपण दुकान लावलेली होती, तिकडे एक कार्यक्रम होता, बौद्ध महासभा, खूप पब्लिक आलेली होती. त्याच्यामुळं आपण धंद्यामध्ये बिझी होतो, त्याच्यामुळं काही व्हिडिओ जास्त टाकू शकले नाही. तर आज आपण फ्री झालो आणि उद्यापासून आपले व्हिडिओ पण येतील. पण कदाचित आपला स्टॉल आता बंदही होऊ शकते, कारण की आपली जी रिक्षा होती ती रिक्षा आपण भावाला विकली, तो घेऊन गेला. तर बघू आता काय होईल आपलं, कारण की आपला स्टॉल इथून खूप दूर आहे, 1-1.5 किलोमीटर. एवढ्या लांब आपलं सामान येणं खूप कठीण आहे, गाडीवर तर एवढं जाऊ शकत नाही. तर बघू आता काय सोय होईल, तर नाही तर मग दुसरा काहीतरी धंदा करू. तर तुम्ही आपल्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमच्या आशीर्वादाने आपला हॉस्पिटलचा खर्च तरी भेटन. आता ऊन पण एवढं होऊ लागलं, उन्हानं आपल्याला सहन होत नाही. आता आपण कूलर चालू केले, कूलर चालू आहे म्हणून जरा तर थंड आहे, नाही तर आपली रूम एक तर पत्राची. एवढी गरमी होती मित्रांनो की खूप. आणि पाणी तर आपल्याला अर्धा लिटर त्या थोडं शिल्लक, म्हणजे 1 लिटरच्या कमी घ्यावं लागतं. त्याच्यामुळं आपल्याला कंटिन्यू थंड वातावरण पाहिजे. शेवटी खर्च आहे, त्याच्यामुळं काम तर करावंच लागेल, घरी बसून जमणार आहे का? तर बघू आता काहीतरी उद्योग घरी बसल्या भेटतोय का एखादा चांगला. मग तर तुम्ही कळवा आपल्याला एखादा सोपा बिझनेस कमी खर्चामध्ये घरी. तर आता चिकनचा पीस बघू कसा झाला. मस्त हॉटेलसारखी भाजी झाली. आपण गिरवीमध्ये केली, रेडीमेड गिरवी. हे मसाला पाहिजे इथे एव्हरेस्टचा इझी चिप चिकन करी मिक्स, हे मसाला 40 रुपयाचा, एकदम मस्त भाजी झाली. काही टाकायची गरज नाही पडली, मीठ सुद्धा टाकायचं काम नाही, त्याच्यात सगळं राहतं. तर आपला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब करा. आपण एकदा किडनीच्या आजारांत त्रस्त आहे, डायलिसिस पेशंट. तरी तुमच्या आशीर्वादानं बरं आहे, म्हणून आपण थोडंफार काम करायला, कारण की आपले ट्रीटमेंट प्रायव्हेट हॉस्पिटलला चालू आहे. तर तुमच्याच आशीर्वादाला प्रायव्हेटला गेलं नाही, तुमच्याच सपोर्टला. तर तुमची होळी कशी झाली तर आपल्याला कमेंटमध्ये कळवा. काल तर धंदा केला दाबून, पण मोबाईल हरवून टाकला आमच्या मॅडमनं. आणि आपण डायलिसिसला गेलो तर हे नव्हते आपल्यासोबत. काल आपण एक नातेवाईकाला बोलवलं होतं,
त्यांनाही आपण 500 रुपये देऊन टाकले यायचं भाडं. म्हणजे आपण काही कोणाकडून हे नाही करत, फुकट नाही. तुला नाही यावं का? ये मग. सोबत जेवलं पाहिजे. ऐका नाही का? सोबत जेवलं सगळे नाही तर बरं वाटतंय त्याच्यामुळे. भाजी तर माणसाने एक नंबर झाली. आणि या मसाल्यात जास्त शिजवायचं काम नाही, डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये मसाला फ्राय करून टाकू शकता आणि त्याच्यात शिजू द्या चांगलं. कारण की होळीला सगळे पार्टी करतात. आता आपण करू ना चिकनची तरी घातले नाही. म्हणून आपण आणलं पावसाळी संध्याकाळी. भाजी टाका थोडी मग, एक पीस टाका हल्ली टाका. बस बरं बरं काय काय. आता एक दादा मला कमेंट केली होती की दादा तुम्ही डॉक्टरनं तुम्हाला काय काय खायचं सांगितलंय काय काय नाही. तर मित्रांनो तुम्हाला सांगू का, मी सगळं खातो पण थोडं थोडं खातो, जास्त खात नाही. आणि जे खाल्ल्याच्या नंतर मला त्रास झाला तर ते मी दुसऱ्या वेळ खात नाही. पण आतापर्यंत असं कोणतीच वस्तू नाही की मी खाल्ली नाही, सगळं खाल्लं आणि मग त्रासही होत नाही काही. कारण की आपलं डायलिसिस रेडी आहे. पाणी सांडायला बघ. आपला कूलर लिकेज झाला मित्र. हे कूलर मधून पाणी आलं सगळं खाली.